नमस्कार शेतकरी मित्रांनो, एका शेतकऱ्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली हेलिकॉप्टरची मागणी आणि एक अधिकारी जर चांगला असला तर तो काय करू शकतो हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत। IAS अधिकारी टीना डाबी ह्या राजस्थानमध्ये जिल्हाधिकारी आहेत आणि या विविध विषयावर हमेशा चर्चेत असतात आणि सध्या त्या राजस्थानच्या बडमेर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून आहेत। IAS अधिकारी टीना डाबी ह्या बडनेर जिल्ह्यामध्ये विविध गावामध्ये जनता दरबार सुद्धा घेतात आणि जनता दरबार घेऊन ज्या काही जनतेच्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात। आता त्यामध्येच त्या एका गावामध्ये जनता दरबार घेत असताना तेथील मांगीलाल नावाचा एक शेतकरी होता। या शेतकऱ्यानं जिल्हाधिकाऱ्याकडे हेलिकॉप्टरचीच मागणी केली। अशी त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली। नुसती मागणीच नाही केली तर पत्रसुद्धा दिलं आणि त्याचबद्दलचं नेमकं काय प्रकरण आहे, त्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला नेमकं काय सांगितलं किंवा त्या प्रकरणावर नेमकं काय उत्तर दिलं याचीच सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। राजस्थानमधील जोरापूर गावातील एका गावातील मांगीलाल नावाचा एक शेतकरी आहे। तो चांगल्या प्रकारे आपली शेतीसुद्धा करतो आणि शेतीत चांगलं उत्पन्नसुद्धा मिळतं आणि त्यामध्ये ज्या टीना डाबी म्हणून जिल्हाधिकारी आहेत या विविध गावामध्ये जनता दरबार घेऊन जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तिथल्या तिथेच सोडवण्याचा प्रयत्न या जिल्हाधिकारी करत असतात आणि असे जर जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्यांसाठी मिळाले तर त्या जिल्ह्यांचा विकास व्हायला वेळ लागणार नाही आणि अशीच ही माहिती आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की शेतकरी मित्रांनो, तेथे जनता दरबार चालू असताना त्या मांगीलाल नामक शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्याकडे हेलिकॉप्टरची मागणी केली। कारण त्या शेतकऱ्याच्या घरापासून शेतामध्ये जाण्यास रस्ताच नव्हता। रस्ता होता पण त्या रस्त्यावर अतिक्रमण झालेलं होतं आणि हे अतिक्रमण एका महाविद्यालयातील प्राध्यापकानं केलेलं होतं आणि त्या शेतकऱ्याला शेतात जायलाच रस्ता नसल्यामुळे तो प्रश्न त्याचा गंभीर झालेला होता। कारण एकतर त्या शेतकऱ्याला शेतात मालसुद्धा नेता येत नव्हता किंवा शेतातला माल घरी आणता येत नव्हता। खत असेल, बियाणं असेल, अशी शेतीची अवजार असतील ही त्या शेतकऱ्याला शेतात नेता येत नव्हती। म्हणून त्या जनता दरबारामध्ये त्याने नुसती मागणीच नाही केली तर आपलं पत्र दिलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की जोपर्यंत हा रस्ता होणार नाही तोपर्यंत मला शेतात येण्या जाण्यासाठी आपण हेलिकॉप्टर घेऊन द्यावे किंवा हेलिकॉप्टरची तजवीज करावी अशी मागणी त्याने पत्राद्वारे केली। मांगीलाल नावाच्या शेतकऱ्याची ही मागणी बघून बाकीचे अधिकारी तर आश्चर्यचकितच झाले की एक साधा शेतकरी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी करतो। आता शेतकरी मित्रांनो, एखादा जिल्हाधिकारी असता तर त्या शेतकऱ्यावर रागावला असता, मात्र जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी त्या शेतकऱ्याचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यावर सविस्तर जे उपजिल्हाधिकारी आहेत यांना आदेश देण्यात आले की रस्त्याची पाहणी करा, रस्त्यावर कोण अतिक्रमण केलेलं आहे, रस्ता किती फुटांचा आहे याची सविस्तर माहिती घ्या आणि ज्या शेतकऱ्यानं किंवा ज्यांनी कोणी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर नोटीस द्या आणि या शेतकऱ्यासाठी 3 दिवसात हा रस्ता मोकळा करा अशी त्यांनी आदेश देण्यात आले आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यावर लगेच काम सुरू केलं आणि जे अतिक्रमण केलेले प्राध्यापक होते त्यांना नोटीस देण्यात आली आणि या शेतकऱ्यासाठी हा रस्ता मोकळा करण्यात आला। आता शेतकरी मित्रांनो, जर असे अधिकारी प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात असतील तर खरंच शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सुटायला वेळ लागणार नाही। मित्रांनो, हे जे काही उदाहरण आहे हे सत्य आहे। एका न्यूजपेपरमध्ये मी वाचलेली ही बातमी आहे आणि मला ही आवडली आणि सध्या रस्त्याचा प्रश्न हा महाराष्ट्रात खूप गंभीर आहे, त्यामुळे मला ही शेतकऱ्यांना सांगावीशी वाटली। आता शेतकरी मित्रांनो, जर असे जिल्हाधिकारी किंवा असे तहसीलदार जर प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला मिळाले तर खरंच ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या सध्या आहेत, रस्त्याच्या असो किंवा अतिवृष्टी अनुदान असो किंवा बऱ्याचशा ज्या काही समस्या आहेत त्या सुटायला वेळ लागणार नाही। आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।